आणि यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते बोलतायत, पाहूया. हे सगळं आपल्या मधला संवाद सुरू होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ज्या जिजाऊच्या लेकी, रमाईच्या लेकी, सावित्री आईच्या लेकी, अहिल्यादेवी होळकरांच्या लेकी, अशा लेकींवर काही अपप्रवृत्ती ज्या प्रकारे तिरकी नजर ठेवून, ज्या अपप्रवृत्ती अंबट शौकीन, ज्या अपप्रवृत्ती अश्लील पद्धतीने एसटी बँकेतील लाडक्या कर्मचारी भगिनींना, त्याचबरोबर काही सन्माननीय पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणापर्यंतचे त्रास देण्याची हिंमत दाखवत होते आणि तशी हिंमत ही गैरकायद्याची आहे, असंविधानिक आहे, हे अनेकदा सांगून होऊन सुद्धा ऐकत नव्हते. आणि त्यामुळं काल ज्या प्रकारे भावनांचा उद्रेक झाला, काल ज्या प्रकारे सडन प्रोव्होकेशन लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ, लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा लिंगपिसाटांना त्यांची अंडी करावी, अंडी करण्यात आली. काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं, लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या लिंगपिसाटांची अंडी काल करण्यात आली. आणि हे आपण दाखवत असताना आपल्या समक्ष या सगळ्या बाबी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याव्यात, हा उद्देश होता. कारण आम्ही प्रसिद्धीला हपापलेली माणसं नाहीत. आणि म्हणून त्या लाडक्या बहिणी कोण, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल, हे लिंगपिसाट कोणत्या लाडक्या बहिणींना त्रास देत आहेत, त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये, परंतु आपल्या माहितीच तो सांगायचं. पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, अविवाहित आहे, ती कर्मचारी आहे. कशा प्रकारे त्रास मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे हे लिंगपिसाट त्रास देत आहेत, हे रेकॉर्डवर आहे माझ्या मराठा बहिणीला. त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा, काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्यासहित आहेत. आम्ही नाव घेणार नाही, नाव डिस्क्लोज करणार नाही, कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होता कामा नये का, त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे करता येत नाही, प्रसिद्ध करता येत नाही. दुसरी बहीण कोण आहे, दुसरी बहीण कोण आहे, तर ती वंजारी